नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. व सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. जी अपडेट आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली, जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट ब्राझीलमधून. मित्रांनो, ब्राझीलमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर. पण ब्राझीलमध्ये असं काय घडले की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणारे सोयाबीनचा दर आणि ब्राझीलमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार असेल तर या बदलामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे की मग घटताना. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट ब्राझीलमधून. तर आपण सर्वांनी बघितलं तर ब्राझीलमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणारे सोयाबीनचा दर. पण ब्राझीलमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात बदलणारे सोयाबीनचा भाव आणि हा जो बदल ब्राझीलमुळे या ठिकाणी होणार आहे तर या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि या बदलामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी. चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे. तर मित्रांनो, आपण सर्वांनी जर काळजीपूर्वक बघितलं तर ब्राझील हा जगातील सर्वात महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे जवळपास 1700 लाख टनांच्या आसपास होते आणि हे जर उत्पादन आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर एकूण उत्पादनाच्या जवळपास 35% आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन कसं होते यावरती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर कसे राहतील हे अवलंबून असतात. मग इथून पुढचा जर आपण सर्वांनी विचार केला तर आता ब्राझीलमध्ये सोयाबीन हे मार्केटमध्ये यायला सुरू झाले आणि अशा परिस्थितीमध्ये जर यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये 1700 लाख टनांच्या वर सोयाबीनचं उत्पादन झालं म्हणजे ब्राझीलमधील उत्पादन जर अपेक्षेपेक्षा अधिक झालं तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे घटताना दिसतील. पर्यायानं आपल्या देशामध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे या ठिकाणी घटू शकतात. पण समजा या उलट ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन 1700 लाख टनांच्या खाली राहिलं आणि अपेक्षेपेक्षा कमी झालं तर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हे वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले की 100% देशातसुद्धा सोयाबीनच्या दराला आधार मिळेल आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसेल. म्हणजे इथून पुढे जर आपण सर्वांनी विचार केला तर ब्राझीलमध्ये काय घडते यावरती देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं चित्र हे अवलंबून आहे. जर ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं तर देशात सोयाबीनचा भाव घटणार आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटलं तर देशात सोयाबीनचा भाव हा वाढणार. पण देशातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर यंदा आपल्याकडे उत्पादन फार कमी असल्यामुळं व आपलं सोयाबीन नॉन जीएम असल्यामुळं देशातील सोयाबीनचे बाजारभाव हे तेजीत राहण्याची शक्यता मात्र या ठिकाणी जास्त दिसत आहे. इथून पुढे ब्राझीलमध्ये काय घडतंय याचा परिणाम देशात कशा पद्धतीनं होऊ शकतो व भविष्यात सोयाबीनचे भाव कसे राहू शकतात याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो उदय लाड. खूप खूप आभार.